नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. अचानकच ठरलं जायचं अक्कलकोटला. म्हणतात ना, वेळ आले की आपोआपच घडून येतं. तसंच झालं काहीतरी. तर बघा, आम्हाला निरोप द्यायला पूर्ण कुटुंबच एकत्र होतं. हे पहा, आमचं छोटं बाळ स्वामिनी कसं आमच्या मागे लागली आहे. रेल्वे स्टेशन पोहोचलो तर पहा, माझी मैत्रीण आणि आमच्याबरोबर सोबत येणारी फॅमिली अगोदरपासूनच येऊन थांबली होती. आमची ट्रेन आली आणि आम्ही निघालो. रिझर्वेशन असल्यामुळे आम्हाला सीट भेटल्या. ट्रेन चालू झाली. थोडा वेळ गप्पा रंगल्या आणि मुलांचा दंगामस्तीही चालू झाली. पंढरपुरामध्ये आम्ही पोहोचलो. संध्याकाळचे 7:30-8 वाजले. जेवण करून घेतलं. थोड्या वेळाने 9:30 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. स्टेशनपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे, म्हणूनच आम्ही गाडी करून निघालो. अक्कलकोटमध्ये पोहोचताच आणि रूम बुक करण्यासाठी भक्तिनिवासमध्ये गेलो. तुम्ही पाहू शकताय, भक्तिनिवासमध्ये जाताना पहिल्यांदा स्वामींचे दर्शन झाले. रूम मिळाली. फ्रेश होऊन आम्ही प्रसादाला निघालो, कारण खूप वेळ झाला होता. म्हणूनच अन्नछत्रामध्ये जाण्यासाठी निघालो. रांगेत उभारून प्रसाद घेतला. रात्रीचे 11 वाजले आहेत, तरीसुद्धा पाहू शकताय भक्तांची तुम्ही कशी गर्दी आहे. खूप वेळ झाल्यामुळे मंदिर तर बंदच होते. दर्शन काय घेता येणारच नव्हते. म्हणूनच आम्ही स्वामींचे दर्शन बाहेरूनच घेतले आणि स्वामींच्या मोठ्या मूर्तीजवळ फोटो काढला आणि आम्ही रूमकडे निघालो. तर कसा वाटला आजचा डेली ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.